आता आपण भारतीय दंड संहितेमधील पुढचं प्रकरण बघूयात. प्रकरण 17 मालमत्ते विरोधी अपराध. याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे चोरी. चोरीमध्ये कलम दिलेले आहे कलम 378 ते 382. हे सर्व कलम आपल्या सिलेबसला आहेत. आता चोरीची जी व्याख्या आहे ती कलम 378 मध्ये दिलेली आहे. चोरीची व्याख्या जी दिलेली आहे ती पुढील प्रमाणे दिलेली आहे की जो कोणी कोणत्याही व्यक्तीच्या कब्जातून कोणतीही जंगम मालमत्ता त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय अप्रामाणिकपणे घेऊन जाण्याच्या उद्देशाने स्थान भ्रष्ट करतो तर तो चोरी करतो असे म्हटले जाते. म्हणजे याचा चोरीचे 4 मुख्य घटक दिलेले आहेत. एक तर कब्जा, दुसरा आहे जंगम मालमत्ता, तिसरा आहे संमतीशिवाय आणि चौथं आहे अप्रामाणिकपणे स्थान भ्रष्ट करणे. तर याला चोरी म्हटलेलं आहे. चोरीच्या व्याख्यासोबत 5 स्पष्टीकरण दिलेली आहेत. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेलं आहे की एखादी वस्तू भूमीशी जखडलेली असते तोपर्यंत ती चोरीची विषयवस्तू नसते, परंतु ती भूमीपासून विलग करण्यात आली की चोरी होते. याचं उदाहरण आहे एखादं झाड तोडणे. स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे ज्या कृतीमुळे विलगीकरण होईल त्या योगे घडणारी स्थानभ्रष्टता ही चोरी होते. म्हणजे समजा एखादं गाय बांधून ठेवलेली आहे. स्पष्टीकरण 2 ज्या कृतीमुळे विलगीकरण होईल त्या योगे घडणारी स्थानभ्रष्टता ही चोरी असू शकते. म्हणजे विलगीकरणाच्या कृतीमुळे जर स्थानभ्रष्टता घडली तर ती सुद्धा चोरी म्हटलं जातं. उदाहरण एखाद्या पंख्याचं नट काढलं गेलं असेल तर ते सुद्धा चोरीमध्ये मोडेल. स्पष्टीकरण 3 एखाद्या वस्तूस प्रतिबंध करणारा अडथळा दूर केल्यास किंवा ती वस्तू प्रत्यक्षपणे हलवल्यास चोरी होऊ शकते. म्हणजे एखादी गाय बांधलेली असेल त्याची दोर सोडलं तर चोरी होऊ शकते. स्पष्टीकरण 4 मध्ये दिलेलं आहे की प्राण्यांमार्फत चोरी केली जाऊ शकते. स्पष्टीकरण 5 मध्ये दिलेले की व्याख्यामध्ये दिलेली संमती ही स्पष्ट किंवा गर्भित संमती असू शकते. स्पष्ट संमती म्हणजे लेखी स्वरूपात आणि गर्भित संमती म्हणजे परिस्थितीनुसार. चोरीला शिक्षा दिलेली आहे कलम 379 मध्ये. कलम 379 मध्ये चोरीबद्दल शिक्षा दिलेली. कलम 379 मध्ये उघड्या जागेवरची चोरी दिलेली आहे. चोरीबद्दल शिक्षा याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. कलम 380 मध्ये राहते घर इत्यादीतील चोरी दिलेली. आता कलम 380 मध्ये दिलेला आहे की आरोपीने जर इमारत, तंबू किंवा जलयान जे मानवी वस्ती स्थान म्हणून वापरले जात असेल किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेसाठी वापरले जात असेल अशा कुठल्याही इमारतीमध्ये, तंबूमध्ये किंवा जलयानामध्ये जर चोरी केली असेल तर 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे. 380 मध्ये बंदिस्त जागेच्या चोरीच्या संदर्भात दिलेला आहे. याला शिक्षा हे जी कार्यपद्धती जी आहे याची दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. कलम 381 मध्ये कारकुनाने किंवा चाकराने मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे. आता 381 मध्ये दिलेला कब्जा जो आहे तो मालकाकडे आहे. तर मालकाच्या कब्जातील मालमत्तेची जर चोरी केली असेल तर कलम 381 नुसार शिक्षा सांगितलेली आहे. इकडे आरोपी हा स्वतः कारकून किंवा चाकर असतो व तो त्याच्या मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करतो. याला शिक्षा दिलेली 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. पुढचं कलम आहे कलम 382 मृत्यू किंवा दुखापत किंवा निरोध घडवून आणण्याच्या पूर्वतयारी करून चोरी करणे. आता ह्याच्यामध्ये कलम 382 मध्ये काय दिलेलं आहे की आरोपीने स्वतः जवळ काही अशी वस्तू बाळगलेली आहे की ज्याच्यामुळे मृत्यू, दुखापत किंवा अटकाव घडून आणला जाऊ शकतो. अशा चीज वस्तू त्यांनी जवळ बाळगून जर चोरी केली असेल तर त्याला शिक्षा दिलेली आहे 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. इथं त्यांनी त्याचा वापर केलेला नाहीये. वापर न करता नुसतं जवळ बाळगला असेल तर त्याला शिक्षा आहे 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. आता चोरी या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
पहिला आहे टिपाल्या, त्याच्यामध्ये पहिला आहे चोरी. चोरी जर विचारला असेल तर त्याच्यामध्ये कलम 378 आणि 379 लिहायचं आहे. पुढचा मोठा प्रश्न आहे ह्याच्यावरती, चोरीची व्याख्या देऊन भारतीय दंड संहितेमधील चोरीबाबतचे अपराध स्पष्ट करा. याच्यामध्ये कलम 378 पासून 382 सगळे कलम लिहायचे. आणि शेवटी पुढचा एक प्रश्न विचारला जातो, एखादी व्यक्ती स्वतःच्या मालाची चोरी करू शकते का? तर हो, करू शकते. तिथं कलम 378 आणि 379 लिहिणं अपेक्षित आहे. आता प्रकरण 17 मधील पुढचं टॉपिक आहे बलात्ग्रहण किंवा एक्स्टॉर्शन, ब्लॅकमेलिंग ज्याला म्हटलं जातं. याच्यामध्ये आपल्याला सिलेबसला सेक्शन आहे कलम 383, 384, 385 आणि 387 एवढे कलम जे आहेत ते सिलेबसला आहेत. आता आपण बघूयात की बलात्ग्रहण म्हणजे काय. कलम 383 मध्ये बलात्ग्रहणाची व्याख्या दिलेली आहे. जो कोणी कोणत्याही व्यक्तीला किंवा त्याच्या हितसंबंधितांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवण्याची भीती घालून त्याद्वारे कोणतीही मालमत्ता, मूल्यवान रोखा किंवा मूल्यवान रोख्यात रूपांतरित होईल असा सही शिक्का मारलेला दस्तावेज स्वाधीन करायस लावतो तर तो बलात्ग्रहण करतो असे म्हटले जाते. आता बलात्ग्रहणामध्ये शब्दाचा वापर केलेला आहे कोणतीही मालमत्ता. तर याच्यामध्ये जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता दोन्ही मोडतात. बलात्ग्रहणासाठी शिक्षा दिलेली आहे कलम 384 खाली. शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. कलम 385 मध्ये बलात्ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे त्याबद्दल शिक्षा दिलेली आहे. आता इकडे अपराध पूर्ण झालेला नाही, फक्त प्रयत्नाला शिक्षा दिलेली आहे 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. पुढचा कलम आहे कलम 387. बलात्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भीती घालून बलात्ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, अटेम्प्ट केला गेलेला आहे. तर त्याला शिक्षा आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. आता या टॉपिक वरती कशा प्रकारचा प्रश्न येतो. पहिला प्रश्न आहे ह्याच्यामध्ये टिपालिहा. टिपालिहा जर विचारला असेल तर त्याच्यामध्ये कलम 383 आणि 384 दोन्ही लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न ह्याच्यावरती विचारला जातो, फरक स्पष्ट करा. चोरी आणि बलात्ग्रहण. चोरी आणि बलात्ग्रहण जर विचारला असेल फरक स्पष्ट करामध्ये तर त्याच्यामध्ये कलम 378, 379, 383 आणि 384 हे 4 कलम लिहिणं अपेक्षित आहे. पुढचं टॉपिक आहे ह्याच्यामध्ये आता जबरी चोरी व दरोडा. प्रकरण 17 मधील पुढचं टॉपिक आहे जबरी चोरी व दरोडा. याच्यामध्ये कलम 390 402 दिलेला आहे. संपूर्ण कलम जे आहेत ते सिलेबसला आहेत. आता आपण बघूयात कलम 390. 390 मध्ये जबरी चोरीची व्याख्या दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेला आहे की सर्व प्रकारच्या जबरी चोरीमध्ये एकतर चोरी किंवा बलात्ग्रहणाचा समावेश होतो. मग तिथं पुढे 2 ह्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे. पहिल्या विभागामध्ये दिलेलं आहे चोरी ही जबरी चोरी केव्हा ठरते. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की जेव्हा चोरी करण्यासाठी किंवा चोरी करताना किंवा चोरीमध्ये मिळालेली मालमत्ता पळवून नेताना किंवा पळवून नेण्याच्या प्रयत्नात आरोपीने जर उद्देशपूर्वक कोणत्याही व्यक्तीस मृत्यू, दुखापत किंवा अटकाव घडवून आणला किंवा तसा प्रयत्न केला किंवा तत्काळ मृत्यू किंवा तत्काळ दुखापत किंवा तत्काळ अटकावाची भीती निर्माण केली किंवा तसा प्रयत्न केला तर चोरी ही जबरी चोरी ठरते. चेन स्नॅचिंगच्या केसेस मध्ये आपण जबरी चोरीचं कलम लावतो. आता पुढच्या भागामध्ये दिलेलं आहे बलात्ग्रहण केव्हा ही जबरी चोरी ठरते. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की बलात्ग्रहण करते वेळी आरोपीने जर समक्ष उपस्थित राहून कोणत्याही व्यक्तीला तात्काळ मृत्यू, तात्काळ दुखापत किंवा तात्काळ अटकावाची भीती घालून
वस्तू तिथल्या तिथे स्वाधीन करायला लावला असेल तर तेव्हा बलात्करण ही जबरी चोरी ठरते. याच्या सोबत एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की आरोपी जर तत्काळ मृत्यू किंवा तत्काळ दुखापत किंवा तत्काळ अटकावाची भीती निर्माण करू शकण्या इतपत जवळपास असेल तर तो समक्ष उपस्थित आहे असं म्हटलं जाईल. तर ह्याच्यामध्ये चाकू वगैरे दाखवला असेल आणि वस्तू तिथल्या तिथं स्वाधीन करायला लावला असेल, तत्काळ मृत्यूची भीती निर्माण केली गेलेली आहे, वस्तू तिथल्या तिथे स्वाधीन करायला लावला असेल तर बलात्करण ही जबरी चोरी ठरते. 391 मध्ये आता दरोड्याची व्याख्या दिलेली आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की जेव्हा 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती संयुक्तपणे जबरी चोरी करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात. 391 दरोडा. दरोड्याची व्याख्या दिलेली की जेव्हा 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती संयुक्तपणे जबरी चोरी करतात किंवा जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करतात किंवा जबरी चोरी करणारी व्यक्ती, प्रयत्न करणारी व्यक्ती यांची एकूण संख्या जर 5 किंवा अधिक असेल तेव्हा त्या सर्वांनी दरोडा घातले असे म्हटले जाते. याला शिक्षा, जबरी चोरीची शिक्षा 392 392 खाली दिलेली आहे. शिक्षा दिलेली आहे दोन ह्याच्यामध्ये. पहिला आहे की 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. तसंच जर समजा जबरी चोरी हे हमरस्त्यावर सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या दरम्यान केला असेल तर 14 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. 393 मध्ये जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे, फक्त अटेम्प्ट जर केला असेल तर शिक्षा दिलेली आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. कलम 394 मध्ये दिलेला आहे जबरी चोरी करत असताना इच्छापूर्वक दुखापत करणे. आता ह्याच्यामध्ये 394 मध्ये दिलेला आहे जबरी चोरी करत असताना किंवा जबरी चोरीचा प्रयत्न करत असताना जर आरोपीने दुखापत केली तर त्याच्यामध्ये जबरी चोरी करत असताना जितके किती सभासद असतील त्यांना प्रत्येकांना शिक्षा दिलेली आहे आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. पुढचं कलम आहे 395 मध्ये दरोड्याबद्दल शिक्षा दिलेली आहे. दरोड्यासाठी शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सेशन्स कमिट आहे. पुढचा कलम आहे 396 खुनासहित दरोडा. आता 396 मध्ये दिलेला आहे संयुक्तपणे दरोडा घालता वेळी 5 किंवा अधिक व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तीने जर खून केला तर त्यापैकी प्रत्येक व्यक्ती हा खुनासहित दरोड्याबद्दल दोषी असतो. याला शिक्षा दिलेली मृत्यू किंवा आजन्म कारावास व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे. कलम 397 मध्ये आता दिलेले आहे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरोडा. आता ह्याच्यामध्ये दोन अपराध एकत्र केलेला आहे, जबरी चोरी किंवा दरोडा. आता ह्या कलमामध्ये दिलेला आहे की जबरी चोरी करताना किंवा दरोडा घालण्याच्या वेळी आरोपीने जर प्राणघातक हत्याराचा वापर केला, म्हणजे फक्त त्यांनी तिथं जवळ हत्यार बाळगलेला आहे आणि त्याचा वापर केलेला आहे, किंवा कोणत्याही व्यक्तीस जबर दुखापत केली किंवा मृत्यू घडवून आणला किंवा तसा प्रयत्न केला, जबर दुखापत घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा दिलेली आहे कमीत कमी 7 वर्ष, म्हणजे मॅक्झिमम लिमिट दिलेला नाहीये. हा अपराध जो आहे तो दखलपात्र, अजामीनपात्र, सेशन कमिट, सत्र न्यायालय पुढे चालणार आहे. पुढचं कलम आहे कलम 398 प्राणघातक हत्यारासह सज्ज होऊन जबरी चोरी किंवा दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे. आता इकडं हत्यार वापरलेलं नाहीये, फक्त जवळ बाळगलेलं आहे. वापर झाला तर आपण 397 लावतो, इथं वापर केलेला नाहीये, फक्त जवळ बाळगलेला आहे. तर याला शिक्षा दिलेली कमीत कमी 7 वर्ष, मॅक्झिमम लिमिट दिलेलं नाहीये. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सेशन्स कमिट आहे. कलम 399 मध्ये दरोडा घालण्याची पूर्वतयारी करण्यासंदर्भात शिक्षा दिलेली आहे.
आयपीसी मध्ये दोनच अपराध आहेत ज्याच्यामध्ये पूर्वतयारीला शिक्षा दिलेली आहे. एक तर देशविरोधी अपराध आणि दुसरं दरोड्याच्या पूर्वतयारीला शिक्षा दिलेली आहे. पूर्वतयारी करणे म्हणजे कुठल्याही प्रकारे मॅप वगैरे तयार केला असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारे पूर्वतयारी केली असेल तर शिक्षा दिलेली आहे 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र आणि सेशन्स कमिट आहे. पुढचं कलम आहे कलम 400 दरोडेखोराच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की जो कुणी नित्यशा म्हणजे वारंवार दरोडेखोराच्या टोळीपैकी असेल त्याला शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालय पुढे चालणारा. पुढचा कलम आहे कलम 401. 401 मध्ये दिलेले चोरांच्या टोळीपैकी असल्याबद्दल शिक्षा. आता ह्याच्यामध्ये ठग आणि दरोडेखोर वगळता इतर भटक्या टोळीमध्ये किंवा चोरी करण्यासाठी एकत्रित झालेल्या टोळीपैकी जो कोणी त्याचा सभासद असेल त्याला 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. या टॉपिक मधला शेवटचा कलम आहे कलम 402 दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे. आता ह्याच्यामध्ये जर 5 किंवा अधिक व्यक्ती दरोडा घालण्याकामी जर एकत्र जमले असतील तर त्यांना 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र आणि सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे. आता याच्यावरती या टॉपिक वरती प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात. पहिला आहे टिपा लिहा. त्याच्यामध्ये पहिला आहे जबरी चोरी. जबरी चोरी जर विचारला असेल तर त्याच्यामध्ये कलम 390 आणि 392 लिहिणं अपेक्षित आहे. दुसरे आहे दरोडा. दरोडा जर विचारला असेल टिपा लिहायला तर त्याच्यामध्ये कलम 391 आणि 395 लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचं टिप आहे दरोडा, खुनासहित दरोडा. त्याच्यामध्ये कलम 396 लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं आहे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून आणण्याच्या उद्देशाने जबरी चोरी किंवा दरोडा घालणे. त्याच्यामध्ये कलम 397 अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं टिप आहे दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे. त्याच्यामध्ये कलम 399 लिहायचं आहे. पुढचं टिप आहे दरोडाखोराच्या टोळीपैकी असणे. त्याला कलम 400 लिहिणं अपेक्षित आहे. चोरांच्या टोळीपैकी असणे जर विचारलं असेल तर कलम 401 लिहायचंय. आणि दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे जर विचारलं असेल तर कलम 402 लिहायचं आहे. भारतीय दंड संहिता प्रकरण 17 मधील पुढचं टॉपिक आहे मालमत्तेचे फौजदारी पात्र अपहार. याच्यामध्ये कलम 403 ते 409 पर्यंत दिलेले आहेत. हे सर्व कलम आपल्याला सिलेबसला आहेत. आता कलम 403 मध्ये मालमत्तेचं अप्रामाणिक अपहारासंदर्भात दिलेले आहे. याच्यामध्ये दिलेले की जो कोणी कोणतीही जंगम मालमत्ता अप्रामाणिकपणे अपहार करतो किंवा स्वतःची म्हणून वापरतो तर त्याला 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंडाची शिक्षा दिलेली आहे. या कलमासोबत 2 स्पष्टीकरण दिलेली आहेत. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेले आहे की तात्पुरत्या स्वरूपाचा अपहार हे देखील अपराध आहे. स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे की मालक कोण आहे हे माहित आहे परंतु त्या मालकाला शोधून न काढणे किंवा ती वस्तू स्वतःची म्हणून वापरणे किंवा ती परस्पर विकून टाकणे किंवा नोटीस देऊन नोटीसची कालावधी संपायच्या आधी स्वतःची म्हणून वापरल्यास अपराध होतो. हा अपराध जो आहे तो अदखलपात्र, जामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. कलम 403 मध्ये वस्तू आरोपीला सापडून आलेली असते. जेव्हा त्याला वस्तू सापडून आलेली असते तो स्वतःचा म्हणून वापरतो, त्याचं विल्हेवाट लावतो तर तिथं कलम 403 चा गुन्हा सांगितलेला आहे. त्यानंतर कलम 404 मध्ये दिलेले आहे मृत व्यक्तीच्या मृत्यू समय तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अपहार करणे. म्हणजे एखादा व्यक्ती मयत होणार आहे त्याच्या जवळ जे काही वस्तू असेल ते त्याचा जर अपहार केला असेल तर 404 खाली गुन्हा सांगितलेला आहे. म्हणजे समजा एखादा भूकंप आला ते भूकंप होण्याच्या आधी काही व्यक्तींच्या
कब्जामध्ये काही वस्तू असेल आणि भूकंप आल्यानंतर ती व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या अंगावरचं सोनं वगैरे काढून घेतलं असेल, कब्जातील मालमत्ता काढून घेतला असेल, तर कलम 404 खालील अपराध होतो. याला शिक्षा दिलेली आहे 3 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध अदखलपात्र, जामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. पुढचं आहे कलम 405 फौजदारी पात्र न्यासभंग, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट किंवा विश्वासघात ज्याला म्हटलं जातं. कलम 403 मध्ये आपण बघितलं की वस्तू आरोपीला सापडून आलेली असते. कलम 406 मध्ये त्याला विश्वासाने सोपवलेली असते वस्तू. कलम 405 मध्ये व्याख्या दिलेली आहे फौजदारी पात्र न्यासभंग किंवा विश्वासघाताची. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की आरोपीकडे कोणतीही मालमत्ता किंवा त्यावरील कसलीही हुकूमत सोपविण्यात आलेली असताना आरोपी अशा मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करतो, स्वतःची म्हणून वापरतो, उपयोग करतो किंवा त्याचं विल्हेवाट लावतो किंवा स्पष्ट किंवा गर्भित कराराचा भंग करतो, कायदेशीर कराराचा भंग करतो. आता या कलमासोबत 2 स्पष्टीकरण दिलेली आहेत. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेले आहे भविष्य निधी कुटुंब वेतनासाठी जमा केलेली रक्कम, याच्यामध्ये जर रक्कम जमा नाही केली, कापलेली रक्कम जर जमा नाही केली तर ते अपराध आहे. तसंच स्पष्टीकरण 2 मध्ये दिलेलं आहे कर्मचारी विमा योजनेअंतर्गत कापलेली रक्कम जर जमा केली नाही, अकाउंट मध्ये जमा झालं नाही तर ते देखील अपराध आहे. याला शिक्षा दिलेली आहे कलम 406 मध्ये फौजदारी पात्र न्यासभंगाबद्दल शिक्षा. याला शिक्षा दिलेली 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, जामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. कलम 407 मध्ये दिलेले परिवाहक इत्यादींनी केलेले फौजदारी पात्र न्यासभंग. आता परिवाहक म्हणजे ट्रान्सपोर्ट. आपण ट्रान्सपोर्ट मध्ये गाडी वस्तू वगैरे पाठवतो इथून तिथं बदली झाल्यानंतर, तर तिथं त्यांनी जर ती वस्तू काढून घेतली असेल तर कलम 407 खाली अपराध सांगितलेला आहे. ह्याच्यात दिलेले परिवाहक, माल दाखवाला, वखारपाल यांच्याकडे विश्वासाने कोणतीही मालमत्ता किंवा त्यावरील कसलीही हुकूमत सोपविण्यात आलेली असताना अशा मालमत्तेच्या संदर्भात जर फौजदारी पात्र न्यासभंग केला तर शिक्षा सांगितलेली 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचा कलम आहे कलम 408 कारकुनाने किंवा चाकराने केलेले फौजदारी पात्र न्यासभंग. आता ह्याच्यामध्ये मालमत्ता नोकराकडे सोपवलेली असते. नोकराकडे सोपवलेले मालमत्तेचा जर त्यांनी विश्वासघात केला, फौजदारी पात्र न्यासभंग केला तर इथं कलम 408 नुसार शिक्षा सांगितलेली आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा. पुढचा कलम आहे ह्याच्यामध्ये कलम 409 मध्ये लोकसेवक, बँक व्यवसायिक इत्यादींनी केलेले फौजदारी पात्र न्यासभंगाबद्दल शिक्षा सांगितलेली. आता 409 मध्ये नेमकं कुणाकुणाला घेतलेलं आहे? लोकसेवक, बँक व्यवसायी, व्यापारी, अडत्या, दलाल, मुक्त्यार किंवा अभिकर्ता यांच्याकडे धंद्याच्या ओघात कुठलीही मालमत्ता किंवा त्यावरील कसलीही हुकूमत सोपविण्यात आलेली असताना अशा मालमत्तेचा जर फौजदारी पात्र न्यासभंग केला तर त्यांना शिक्षा सांगितलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. आता या टॉपिक वरती कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो? ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे टिपाल्या फौजदारी पात्र मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार. मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार विचारला असेल तर तिकडे कलम 403 लिहायचं आहे. तसंच पुढचं टिप आहे फौजदारी पात्र न्यासभंग. फौजदारी पात्र न्यासभंग जर विचारला असेल तर तिथं कलम 405 आणि 406 लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं टिप आहे परिवाहक इत्यादींनी केलेले फौजदारी पात्र न्यासभंग. त्याच्यामध्ये कलम 407 अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं टिप आहे नोकर किंवा चाकराने केलेले फौजदारी पात्र न्यासभंग. त्याच्यामध्ये कलम 408 लिहायचंय. आणि शेवटी लोकसेवकाने केलेले फौजदारी पात्र न्यासभंग त्याच्यामध्ये कलम 409 लिहिणं अपेक्षित आहे. प्रकरण 17 मधील आता पुढचं टॉपिक आहे चोरीची मालमत्ता.
चोरीची मालमत्ता कलम आहेत कलम 410 ते 414. त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबसला आहे कलम 410 ते 413. आता आपण बघूयात कलम 410 चोरीची मालमत्ता, ज्याच्यामध्ये चोरीची मालमत्तेची व्याख्या दिलेली आहे. आता चोरीची मालमत्ता कोणास म्हटलं गेलेलं आहे तर कलम 410 नुसार 5 अपराधांमध्ये हस्तांतरित झालेल्या मालमत्तेस चोरीची मालमत्ता म्हटलेले. कोणते 5 अपराध आहेत ते तर चोरी, बलात्ग्रहण, जबरी चोरी, मालमत्तेचे अप्रामाणिक अपहार आणि फौजदारी पात्र न्यासभंग या 5 अपराधांमध्ये हस्तांतरित झालेल्या मालमत्तेस चोरीची मालमत्ता म्हटलेला आहे. मग अशी मालमत्ता भारताच्या आत किंवा बाहेर कुठेही सापडो त्याला चोरीचीच मालमत्ता म्हटलेला आहे. परंतु जर चोरीची मालमत्ता मूळ मालकाला पुन्हा सापडून आल्यास, त्याच्या ताब्यात पुन्हा आल्यास ती चोरीची मालमत्ता राहत नाही. याला शिक्षा कलम दिलेल्या कलम 411 नुसार चोरीची मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारण्याबद्दल शिक्षा 3 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 412, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे दरोड्यात हस्तांतरित झालेली मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे. आता कलम 412 जे आहे ते 2 ह्याच्यामध्ये विभागणी करण्यात येईल. याच्यात दिलेलं आहे की आरोपीला माहित आहे की मालमत्ता दरोड्यात हस्तांतरित झालेली आहे. हे माहित असताना किंवा जाणीव असताना आरोपी अशी मालमत्ता स्वीकारतो. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की ज्याच्याकडून आपण मालमत्ता घेत आहोत ती व्यक्ती दरोडेखोराच्या टोळीपैकी आहे हे माहित असताना किंवा समजण्यास कारण असताना आरोपी उद्देशपूर्वक अशी मालमत्ता अशा व्यक्तीकडून स्वीकारतो. याला शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे. पुढचा कलम आहे कलम 413 चोरीच्या मालमत्तेचा नित्यश व्यवहार करणे, हॅबिच्युअल ऑफेंडर, वारंवार चोरीची मालमत्ता स्वीकारणे. आता या कलमामध्ये दिलेलं आहे की आरोपीला माहित आहे की ही मालमत्ता चोरीमध्ये हस्तांतरित झालेली किंवा चोरीची मालमत्ता आहे हे माहित असताना किंवा समजण्यास कारण असताना अशी मालमत्ता नित्यश स्वीकारतो किंवा त्याचा व्यापार करतो. याला शिक्षा दिलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. आता चोरीची मालमत्ता वरती प्रश्न विचारला जातो, टिपा लिहा. पहिला आहे चोरीची मालमत्ता. चोरीची मालमत्ता जर विचारला असेल तर त्याच्यामध्ये कलम 410 आणि 411 लिहिणं अपेक्षित आहे. पुढचं टिपा आहे दरोड्यात हस्तांतरित झालेली चोरीची मालमत्ता. असं विचारलं असेल तर त्याच्यात 412 लिहिणं अपेक्षित आहे. आणि शेवटचं आहे चोरीच्या मालमत्तेचा नित्यश व्यवहार करणे. असं विचारलं असेल तर त्याच्यामध्ये कलम 413 हे लिहिणं अपेक्षित आहे. आता आयपीसी मधील पुढचं प्रकरण 18 बनावटीकरण फॉर्जरीच्या संदर्भात आहे. ह्याचं हेडिंग दिलेले दस्तऐवज आणि स्वामित्व चिन्ह या संबंधी अपराधांविषयी फॉर्जरीच्या संदर्भात दिलेले आहे. याच्यामध्ये आहे कलम 463 ते 494. याच्यामध्ये कलम आहे 463 ते 489 ई पर्यंत. याच्यातले ठराविक कलमच आहेत आपल्याला सिलेबसला. पहिला आहे 463 पासून ते 471 पर्यंत, त्यानंतर 489 A to E एवढंच आपल्याला सिलेबसला आहे. आता आपण बघूया कलम 463 बनावटीकरण. याच्यामध्ये डेफिनेशन दिलेली आहे की जो कोणी आम जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान किंवा क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा कोणतीही मालमत्ता मिळवण्याच्या उद्देशाने किंवा कुठलाही खिताब मिळवण्याच्या उद्देशाने खोटा दस्तऐवज तयार करतो तर तो बनावटीकरण करतो असे म्हटले जाते. आता खोटा दस्तऐवज तयार करणे म्हणजे काय, त्याचा जो डेफिनेशन आहे खोटा दस्तऐवज तयार करणे हा सेक्शन 464 खाली दिलेला आहे. खोटा दस्तऐवज तयार करणे म्हणजे काय तर सेक्शन 464 जे आहे ते 3 ह्याच्यामध्ये विभागणी केलेली आहे.
पहिले ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की जो कोणी अप्रामाणिकपणे किंवा कपटीपणाने कोणताही दस्तऐवज किंवा संपूर्ण दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्ण किंवा त्याचा काही भाग खोटा तयार करेल, खोटी सही करेल किंवा ती मुद्रांकित करेल किंवा त्यास निष्पादित करेल किंवा त्यावर डिजिटल सही करेल किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे की अप्रामाणिकपणे किंवा कपटीपणाने कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्ण किंवा त्याचा काही भाग स्वतःला अधिकार नसताना तयार करेल किंवा अधिकार नसताना सही करेल, डिजिटल सही करेल किंवा ते निष्पादित करेल किंवा फेरफार करेल किंवा रद्द करेल. आणि तिसऱ्या भागामध्ये दिलेला आहे की अप्रामाणिकपणे किंवा कपटीपणाने कोणतेही मनोविकल व्यक्ती किंवा नशेत असलेल्या व्यक्तीची फसवणूक करण्यासाठी कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्ण किंवा त्याचा काही भाग तयार करेल व अशा व्यक्तीला त्यावर सही करण्यास भाग पाडेल तर तो खोटा दस्तऐवज तयार करतो असे म्हटले झाले. आता ह्याच्यासोबत स्पष्टीकरण दिलेले आहे. स्पष्टीकरण 1 मध्ये दिलेले आहे स्वतःच्या नावाची सही देखील बनावटीकरण होऊ शकते. म्हणजे एखाद्याला फसवणूक करायची आहे, ओरिजिनल सही न करता वेगळी सही केली असेल, त्याचा चेक बाउन्स व्हावा वगैरे म्हणून, तर स्वतःच्या नावाची सही देखील तिथं बनावटीकरण होऊ शकते. तसंच मृत किंवा कल्पित व्यक्तीच्या नावाने सुद्धा बनावटीकरण होऊ शकते. स्पष्टीकरण 3 मध्ये दिलेले डिजिटल सही याचा अर्थ आयटी ऍक्टच्या कलम 2 मध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे तो ग्राह्य धरायचा. डेफिनेशन सेक्शन मध्ये जो डिजिटल सहीचा जो डेफिनेशन दिलेला आहे त्याप्रमाणे तो ग्राह्य धरायचा आहे. पुढचं कलम आहे कलम 465 बनावटीकरणाबद्दल शिक्षा. आता बनावटीकरणाबद्दल शिक्षा दिलेले 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. हा अपराध अदखलपात्र, जामीन पात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. आता पुढचं कलम आहे कलम 466. ह्याच्यामध्ये न्यायालयीन अभिलेख इत्यादीचं बनावटीकरण करणे. त्याच्यामध्ये वेगवेगळे दस्तऐवज दिलेले ज्याचा आरोपी बनावटीकरण करतो. तर याच्यामध्ये 466 नुसार पुढील दस्तऐवजांचा बनावटीकरण आरोपी करतो. न्यायालयीन अभिलेख, जन्म रजिस्टर, बाप्तिस्मा रजिस्टर, विवाह रजिस्टर, मृत्यू नोंद रजिस्टर, लोकसेवकाचे नोंद पुस्तक, लोकसेवकाने तयार केलेले कोणतेही प्रमाणपत्र किंवा कोर्टामध्ये दावा मांडणे किंवा बचाव घेणे याबाबतचे दस्तऐवज किंवा कुठलाही मुक्त्यारनामा म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी याचं बनावटीकरण करतो. तर त्याला शिक्षा दिलेली 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध अदखलपात्र, जामीन पात्र, जेएमएफसी पुढे चालणार आहे. परंतु जर हे केंद्र शासनाचं कुठलाही वचनचिठ्ठी प्रॉमिसरी नोट जर असेल तर मात्र अपराध दखलपात्र आणि अजामीन पात्र दिलेलं आहे. पुढचं कलम आहे कलम 467 मूल्यवान रोखा, मृत्यूपत्र इत्यादीचं बनावटीकरण. आता ह्याच्यामध्ये 466 व्यतिरिक्त इतर काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ज्याचं बनावटीकरण केलं तर शिक्षा सांगितलेली. ह्याच्यामध्ये दिलेले आहे मूल्यवान रोखा, मृत्यूपत्र, दत्तकपत्र, प्राधिकार पत्र, हस्तांतरण पत्र, निसार पावती, जंगम मालमत्ता मिळवण्याची पावती, एखादी मूल्यवान रोखा स्वीकारण्याची पावती किंवा सुपूर्द केल्याची पावती यांचं जर बनावटीकरण केलं असेल तर आरोपीला शिक्षा दिलेली आहे आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध अदखलपात्र, जामीन पात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. पुढचं कलम आहे कलम 469 लौकिकास बाधा आणण्याकरिता बनावटीकरण करणे. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या रेप्युटेशनला लौकिकास बाधा आणण्याच्या उद्देशाने जर बनावटीकरण केलं गेलं असेल तर त्याला शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, जामीन पात्र, जेएमएफसी पुढे चालणारा आहे. त्यानंतर आहे कलम 470. याच्यामध्ये बनावट दस्तऐवजाची डेफिनेशन दिलेली आहे. बनावट दस्तऐवज म्हणजे काय? जो दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्ण किंवा अंशतः बनावटीकरण करून तयार केलेला असेल तर त्याला बनावट दस्तऐवज म्हटलेला आहे. तर 463 मध्ये आपण बनावटीकरण म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली. 464 मध्ये खोटा दस्तऐवज कसा तयार केला त्याबाबत दिलेलं आहे.
तर 470 मध्ये बनावट दस्तऐवज म्हणजे काय त्याचं दिलेलं आहे. तर 470 नुसार जो दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख संपूर्ण किंवा त्याचा काही भाग बनावटीकरण करून तयार केला गेलेला असेल तर तो बनावट दस्तऐवज असल्याचं म्हटलं जाईल. 471 मध्ये बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे. आता याच्यामध्ये जो कुणी बनावट कोणताही दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख बनावट असल्याचे स्वतःला माहीत असताना तो खरा म्हणून वापरेल तर त्याला शिक्षा सांगितलेली. आता याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे ज्या दस्तऐवजाचं त्यांनी बनावटीकरण केलेलं किंवा ज्या दस्तऐवजाचं त्यांनी खरा म्हणून वापरलेला आहे त्याप्रमाणे. म्हणजे जर तो दस्तऐवज 465 मधला असेल तर 465 प्रमाणे शिक्षा, 466 मधला दस्तऐवज असेल तर 466 प्रमाणे आणि 467 चा दस्तऐवज असेल तर 467 प्रमाणे. ह्याच्यावरती प्रश्न येतात, टिपा लिहा. बनावटीकरण जर तसं विचारलं असेल तर 463 आणि 465 लिहायचंय. दुसरं टिप आहे खोटा दस्तऐवज तयार करणे, तर तिथं कलम 464 लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मोठा प्रश्न, बनावटीकरणाची व्याख्या देऊन भारतीय दंड संहितेमधील बनावटीकरणाबाबतचे अपराध स्पष्ट करा. तर तिथं कलम 463 ते 471 सगळे सेक्शन्स लिहिणे अपेक्षित आहे. आता ह्याच पुढचं टॉपिक, ह्याच प्रकरण 18 मधील पुढचा टॉपिक जो आहे तो आहे खोटा बनावट चलनी नोट किंवा बँक नोट तयार करणे. 489A to E. 489A मध्ये चलनी नोट किंवा बँक नोट तयार करणे. आता या कलमानुसार आरोपी जो आहे कोणताही चलनी नोट किंवा बँक नोट, कोणताही म्हणजे कुठल्याही देशाचा असो, आपल्याच देशाचा असला पाहिजे असं आवश्यक नाही, कोणताही बँक नोट किंवा चलनी नोट जो आहे तो बनावट तयार करतो किंवा त्याच्या प्रक्रियेत भाग घेतो तर त्याला शिक्षा सांगितलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र सत्र न्यायालय पुढे चालणारा आहे. पुढचा कलम आहे कलम 489B, बनावट चलनी नोट किंवा बँक नोट खऱ्या म्हणून वापरणे. आता ह्याच्यामध्ये दिलेलं आहे 489B मध्ये की आरोपीला माहित आहे की ती नोट जी आहे ती बनावट आहे, चलनी नोट किंवा बँक नोट ही बनावट आहे हे माहित असताना सुद्धा किंवा समजण्यास कारण असताना सुद्धा ती खरी म्हणून विकतो, खरेदी करतो, विकत घेतो, देवाणघेवाण करतो किंवा अपव्यापार करतो किंवा उपयोग करतो. याला शिक्षा आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद आणि द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र, सेशन्स कमिट आहे. पुढचं कलम आहे 489C. याच्यामध्ये बनावट नोट किंवा बँक नोट कब्जात बाळगणे. आता या कलमानुसार दिलेला आहे की जो कोणी त्याला माहित आहे किंवा समजण्यास कारण आहे की असं नोट जी आहे ती नकली बनावट चलनी नोट आहे किंवा बँक नोट आहे ती खरी म्हणून वापरावी किंवा वापरण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगतो. ह्याला शिक्षा आहे 7 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. 489D. 489D मध्ये बनावट चलनी नोट किंवा बँक नोट तयार करण्यासाठी लागणारे साधन सामग्री बनविणे किंवा कब्जात बाळगणे. आता या कलमानुसार जो कुणी बनावट चलनी नोट किंवा बँक नोट हे तयार करण्यासाठी कुठलीही सामग्री किंवा साधन सामग्री बनवितो किंवा कब्जात बाळगतो किंवा तो बनविण्याच्या प्रक्रियेत भाग घेतो, विकतो, विकत घेतो म्हणजे खरेदी करतो किंवा त्याची विल्हेवाट लावतो किंवा कब्जात बाळगतो तर शिक्षा सांगितलेली आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत कैद व द्रव्यदंड. हा अपराध दखलपात्र, अजामीनपात्र सत्र न्यायालयापुढे चालणारा आहे. ह्याच्यामध्ये शेवटचा कलम आहे 489E. चलनी नोट किंवा बँक नोट यासारखे दिसणारे दस्तऐवज बनविणे. आता ह्याच्यामध्ये बनावट हा शब्द न वापरता फक्त चलनी नोट आणि बँक नोट यासारखे दिसणारे दस्तऐवज बनवणे. आता ह्याला कमी शिक्षा दिलेली आहे, ते नोट लगेच ओळखता येतात. याचं उदाहरण आहे झेरॉक्स वगैरे काढला असेल, कलर झेरॉक्स वगैरे, ते इझिली रेकग्नाइजेबल होतात. आता ह्याला अपराध वेगवेगळ्या प्रकारे दिलेला आहे.
पहिला आहे की जो कोणी असा दस्तऐवज बनवितो, चलनी नोट किंवा बँक नोट यासारखे दस्तऐवज बनवितो किंवा बनवून घेतो किंवा वापरतो किंवा सुपूर्द करतो तर त्याला 100 रुपयेपर्यंत द्रव्यदंड सांगितलेला आहे. तसंच दुसऱ्या भागामध्ये सांगितलं की पोलिसांनी जर आरोपीला विचारणा केली असताना की हे कुठून बनवले, काय केलेलं आहे, त्यांनी ते जर उत्तर देण्यास नकार दिला असेल तर 200 रुपयेपर्यंत द्रव्यदंड. आणि तिसऱ्या भागामध्ये दिलेलं आहे की आरोपी विरुद्ध कोर्टाला अनुमान काढता येईल. हा अपराध अदखलपात्र असून जामीन पात्र जेएमएफसी पुढे चालणारा. याच्यावरती प्रश्न येतो, भारतीय दंड संहितेमधील बँक नोट किंवा चलनी नोट याबाबतचे अपराध स्पष्ट करा. जर असा प्रश्न असेल तर तिथं कलम 489A2E लिहिणं अपेक्षित आहे.